आपण आपल्या प्रत्येक मुलाला ना उबंटू करायला पाहिजे. काय हे उबंटू? एक झुलू टर्मिनॉलॉजी आहे. म्हणजे एक आफ्रिकन सायंटिस्ट होता 100 वर्षापूर्वी. त्याने काय केलं, एका झाडाखाली फळांची टोपली ठेवली आणि मुलांना 100 यार्डवरती उभं केलं आणि त्यांना सांगितलं की मी गो म्हणाल्यानंतर तुम्ही धावत त्या झाडाकडे जायचं आणि जो पहिल्यांदा त्यातली फळं उचलेल तो खाणार. ओके. आणि तो स्टार्ट म्हणाल्यानंतर त्याला असं वाटलं की एक कोणतरी धावत येईल पटकन. पण सरप्राइझिंगली सगळ्या मुलांनी एकमेकांचा हात पकडला आणि एकत्र जाऊन झाडाखाली बसून सगळ्यांनी एकत्र फळं खाल्ली. तो पण आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचारलं मुलांना की तुम्ही असं का बिहेव केलं. तर त्यातली एक मुलगी म्हणाली उबंटू, मी हॅपी कशी काय असू शकते ज्यावेळी माझी मैत्रीण सॅड आहे. अरे वा. आणि हा खरा म्हटलं तर त्याच्यातला कानमंत्र आहे. गेल्या 100, 150, 200 वर्षामध्ये इंडस्ट्रियलायझेशन युगामध्ये किंवा आता इन्फॉर्मेशन युगामध्ये आपण एक प्रकारचं एक जे ॲस्पिरेशन आपल्यामध्ये आलं की आपली वेल्थ क्रिएट करायला पाहिजे, वेल्थ मॅक्झिमेशन करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग सोसायटी इफेक्ट झाली तरी चालेल, नॅचरल रिसोर्स संपले तरी चालतील, अर्थ प्लॅनेट आपली पृथ्वी ॲज अ प्लॅनेट पण धोक्याच्या डायरेक्शनमध्ये आलेली आहे. पुढच्या जनरेशनला आपल्याला हे कुठेतरी थांबवायला शिकवायला पाहिजे. कारण माय ॲस्पिरेशन्स कॅनॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ पब्लिक गुड. हे कुठेतरी मुलांना रिअलाईज व्हायला पाहिजे. मी ज्यावेळी एज्युकेशन क्षेत्रामध्ये बोलतो किंवा पालकांशी बोलतो, मी त्यांना सांगतो की मुलांना हे उबंटू टेक्निक्स शिकवा आत्ता. त्यांना हे ॲक्च्युली जागृत करा. कारण ह्याच्यामधनंच ते स्वतःचे ॲस्पिरेशन्स पण फुलफिल करू शकतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या मुलांना रिस्पॉन्सिबल सिटिझन्स बनवायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये ॲस्पिरेशन नाही असा भाग नाही आहे. ॲस्पिरेशन्स असाव्यात, पण त्या ॲस्पिरेशन्स शुड नॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ पब्लिक गुड. हे कुठेतरी आपण मुलांना समजून सांगायला पाहिजे.